नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, जे हिंदी श्रोते आहेत त्यांनी एक लक्षात घ्यावं, मी त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रतिवाद नावाचं हिंदी युट्यूब चॅनेल सुरू केलंय. ज्यांना माझे फक्त हिंदी व्हिडिओ ऐकायचे असतील त्यांनी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन हिंदी प्रतिवाद या चॅनेलला सबस्क्राईब करावं. मित्रांनो, आज मी एक म्हटलं तर गौप्यस्फोट करणार आहे. आणि तो गौप्यस्फोट आहे असंही मला वाटत नाही. कारण जे लोक भाजपशी संबंधित असतील, संघाशी संबंधित असतील, त्यांना त्याचा सुगावा एव्हाना लागलेला असेल. लोकसभा निवडणुकीत भाजपला जो दणका बसला, प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन मोठ्या राज्यामध्ये, 1 आणि 2 नंबरच्या, कारण या दोन राज्यामध्येच जवळजवळ 1,200 पेक्षा 25-24% लोकसभेच्या जागा आहेत. 128 जागा होतात. 80 अधिक 48, 22-21% असतील. तर त्याचा मोठा फटका भाजपला बसला. आणि त्याचं श्रेय जितकं मुस्लिम वोट बँकेला आहे तितकंच त्याचं अपश्रेय हे भाजप ची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा आहे. कारण ज्या प्रकारे भाजपचे नेते वागत होते, आपल्याच गुरमीत वागत होते, त्यामुळे भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघातले अनेक कार्यकर्ते नाराज झाले होते की आपली, म्हणजे जे पी नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी तर एका ठिकाणी सरळ सरळ स्पष्ट शब्दात सांगितलं, आम्हाला आता निवडणुका जिंकण्यासाठी भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीची गरज उरलेली नाही, आम्ही स्वतःच्या पायावर उभे राहिलेलो. आणि त्यामुळे सुद्धा संघाचे अनेक ज्येष्ठ आणि कनिष्ठ आणि सामान्य स्वयंसेवक नाराज झाले होते. ते नुसते निष्क्रिय बसले तरी भाजपला किती फटका बसलाय आपण बघू शकतो. मुस्लिम वोट बँक एक गठ्ठा महाविकास आघाडीच्या बाजूने किंवा इंडिया अलायन्सच्या बाजूने उभी राहिली, ही वस्तुस्थिती आहे, कोणी नाकारणार नाही. पण त्यामुळे एनडीए आणि इंडी अलायन्स या दोघांची मत, काय ती मतांची टक्केवारी जवळपास आली, जवळपास आली. लक्षात घ्या, एकाकडे उत्साह जास्त आहे आणि दुसऱ्याकडे उदासीनता आहे. त्याचा परिणाम आपण निवडणुकीत जिंकलेल्या हरलेल्या जागांमध्ये बघू शकतो. पण जी बाजू उदासीन राहिली, निष्क्रिय राहिली, निराश आळशी राहिली, ती जर तितक्याच उत्साहामध्ये कंबर कसून बाहेर पडली असती तर लोकसभेचे निकाल कसे लागले असते याची नुसती कल्पना करा. उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातले भाजपचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस नेहमी सांगतात की महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत आघाडी आणि युती यांच्यातला फरक फक्त 2 लाख मतांचा आहे संख्येमध्ये, आणि दोघांच्या टक्केवारीमध्ये 0.3% फरक आहे. ते हेच सांगत असतात की भाजपचे समर्थक कार्यकर्ते निरुत्साही राहिले नसते, उदासीन राहिले नसते, तर 3-4% फरक पडला असता तर हेच निकाल उलटे पालटे झालेले आपल्याला बघायला मिळाले असते. लोकसभेच्या जिंकलेल्या हरलेल्या जागांमध्ये फार मोठा उलटफेर बघायला मिळाला असता. आणि तो उलटफेर संघ क्रियाशील झाला भाजपसाठी तर होऊ शकतो, हे सगळ्यांना मान्य करावं लागेल. गेल्या 10 वर्षात भारतीय जनता पक्ष हा निवडणूक जिंकणारी एक मशिनरी झाली आहे असं भाजपचे कट्टर विरोधक लिबरल पत्रकार सुद्धा सातत्याने सांगत आलेले. मग ती निवडणूक यंत्र किंवा ती निवडणूक जिंकणारी मशिनरी 2024 मध्ये अपयशी का ठरली? अपयशी का ठरली? ती गुजरात, मध्य प्रदेश, ओडिसामध्ये अपयशी ठरली नाही, तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात ती अपयशी का ठरली? तर त्याचा कुठला तरी स्पेअर पार्ट हा निकामी किंवा बंद पडलेला असला पाहिजे. आणि त्याचा अर्थ सरळ आहे की निवडणूक, मला आठवतं 2019च्या निवडणुकांपूर्वी एक कार्यकर्ता सोलापूरच्या
व्याख्यानासाठी मला आमंत्रण द्यायला आला होता. मी त्याला म्हटलं, हे आमंत्रण तू ईमेलने पाठवलं तरी चाललं असतं, पोस्टाने कुरिअरने पाठवलं तरी चाललं असतं. अगदी मुंबईत आमंत्रण हातात देणं येण्याची गरज नव्हती. फोनवर फायनल बोलणं झालं होतं. तो म्हणाला, नाही म्हणाला, मी इथे आलोच होतो, येताना घेऊन आलो. म्हटलं, इथे कशाला आलो होतं? ना, आम्ही लोकसभेच्या निवडणुकीची 19च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करतोय. लोकसभेची निवडणूक 2019च्या मार्च एप्रिल मध्ये होती आणि हा ग्रहस्थ मला जुलै 2018 मध्ये, म्हणजे तब्बल 8-9 महिने आधी आमंत्रण द्यायला मुंबईत घरी आला होता. तो कुठल्या कामाला आला होता? तो म्हणाला, मी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा प्रभारी आहे, भाजपचा, आणि एकाच वेळेस संघाचा सुद्धा कार्यकर्ता आहे, आणि भाजपच्या दैनंदिन कार्यक्रमापासून मला बाजूला केलेला आहे, आणि मी फक्त 8-9 महिन्यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपर्यंत फक्त लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने एक एक बूथ, एक एक वॉर्ड अशा रीतीने बांधणी करण्याचं काम करतोय. 8-9 महिने आधी हे काम चालू झालं होतं. असं काम 2024च्या आधी कुठे होताना दिसलं का तुम्हाला? नसेल तर तुमच्या लक्षात येईल की संघटना संघाची असते. भाजपचे जे नेते तुम्हाला दिसतात त्यामध्ये काही चेहरे संघातून आलेले, पण पडद्या मागे राहून भाजपच्या संघटनात्मक कामाचा बोजा उचलणारे लाखोच्या संख्येने संघाचे स्वयंसेवक आहेत. आणि एकदा ते निराश किंवा नाराज असतील तर ते उदासीन होतात. उदासीन होतात. संघाची आम्हाला गरज नाही असं जेव्हा बोललं गेलं तेव्हा गरज नसेल तर आम्ही कशाला तडफडायचं तुमच्यात? सांभाळा तुम्ही, लढा तुम्ही, ही भूमिका येते. आणि त्याचा मोठा फटका लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बसला. पण कितीही झालं, कितीही नाराज झालो तरी आपल्या डोक्यावर आपले कट्टर शत्रू ज्यांना म्हणता येईल, दुश्मन म्हणता येईल, त्यांना आपल्या डोक्यावर येऊन बसू द्यायचं का? तिथे मग भूमिका बदलते, उदासीनता बाजूला टाकावी लागते आणि समोरच्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं. भाजप राजकीय दृष्टीने डबघाईला जाणं हे संघाला परवडणार आहे का? भाजप आज इतक्या वर्षानंतर बहुमतापर्यंत आणि सत्तेपर्यंत पोहोचला तर ते उद्दिष्ट भारतीय जनता पक्ष किंवा जनसंघ यांचं नव्हतं. ते मूळ उद्दिष्ट संघासमोर स्थापनेपासून होतं. आणि म्हणून संघाचं खच्चीकरण करण्यासाठी ज्या ज्या प्रवृत्ती आणि शक्ती अखंड लढत असतात, पुढाकार घेत असतात, त्यांना आपल्या डोक्यावर बसवायचं का याचा विचार संघालाही करावा लागतो. आणि म्हणून लोकसभा निवडणुकीत भले परत एकदा मोदी पंतप्रधान झाले, भाजप सत्तेत येऊन बसला, तरीही भाजपला जो दणका बसलाय त्यातून भाजपला द्यायचा तो धडा दिला गेलेला आहे. यापेक्षा अधिक भाजपचं नुकसान झालं तर ते भाजपचं नसेल, संघ ज्या वैचारिक आणि सांस्कृतिक आणि राष्ट्रीय भूमिकेतून वाटचाल करत असतो त्याला सुद्धा बॅकफुटवर जावं लागेल. आणि म्हणून विधानसभा निवडणुका समोर असताना संघाला महत्वाची जबाबदारी पार पाडणं भाग आहे. आणि त्यातूनच गेल्या महिन्याभरामध्ये महाराष्ट्रात प्रामुख्याने विधानसभा निवडणुकीसाठी संघाने कंबर कसलेली आहे, संघ कामाला लागलेला आहे. एका माहितीनुसार महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका मतदारसंघ जे आहेत, 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. या संघामध्ये भाजपचे जे पक्ष या संघटन आहे त्याच्या पलीकडे संघाच्या स्वयंसेवकांनी, पदाधिकाऱ्यांनी आपल्या परीने तिथे कामाला सुरुवात करावी म्हणून प्रभारी नेमणं सुरू झालंय. लक्षात ठेवा, भाजप महाराष्ट्र प्रदेश
राष्ट्रीय भाजप यांनी आपले मतदारसंघानुसार प्रभारी नेमणं ही वेगळी गोष्ट आहे. पण त्या त्या मतदारसंघात ज्या काय हालचाली संघटनात्मक चालू आहेत त्यातून भाजपला आणि भाजप प्रणित आघाडीला विजयाच्या मार्गावर घेऊन जाण्याची जबाबदारी स्वीकारून पडद्यामागे राहून काम करणारे प्रभारी संघाकडून नेमले गेले असल्याची मला माहिती मिळालेली आहे. आणि हे प्रभारी हे पत्रकार परिषदा घेत नसतात. हे प्रभारी पडद्या मागे राहून काम करत असतात. ते दिसत नसतात. जसं एक अमिताभ बच्चन तुम्हाला दिसतो, पण त्या अमिताभ बच्चनला कशा रीतीने पेश करायचा की तो श्रोत्याला प्रेक्षकाला आवडला पाहिजे, यासाठी एक अमिताभ बच्चनच्या मागे 400-500 लोक वेगवेगळ्या यंत्रणा आणि ते तंत्रज्ञान घेऊन धावत पळत असतात. ते लोकांना दिसत नाही, दिसतो फक्त अमिताभ बच्चन. तसं निवडणुकीमध्ये सुद्धा निवडणुकीचं जे लॉजिस्टिक असतं ते सांभाळणारी यंत्रणा महत्वाची असते. आणि 2014 असो किंवा 19 असो किंवा 24 पण 10 वर्षामध्ये संघाने भाजपला देशाच्या सर्वोच्च पदी बसवण्यासाठी जी अफाट मेहनत घेतलेली आहे त्याची चर्चा फारशी झालेली नाही. संघाचा आणि भाजपचा संबंध काय? संघच भाजपची धोरणं ठरवतो असल्या उचापतखोर चर्चा खूप झाल्या. पण संघ नेमकं संघटनात्मक पातळीवर करतो काय याची चर्चा किती होते? याची चर्चा किती होते? कारण ते जर दिसतच नसतील, तुमच्या नजरेत भरत नसतील, तर मग तुमच्याकडे माहिती अपुरी असते आणि त्यावर तुम्ही फारशी चर्चा करत नाही. अफवा पिकवल्या जातात, वावड्या उडवल्या जातात. पण मला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने संघाने नुसती कंबर कसलेली नाही, तर सगळी निवडणूक संघाने हाती घेतलेली आहे. संघाने हाती घेतलेली आहे. त्यामुळे काही प्रमाणात महाविकास आघाडीमध्ये भाजपने जागा वाटपापासून उमेदवार ठरवण्यापर्यंत काय काय भूमिका घ्यायची, कोणती भूमिका घ्यायची, या दृष्टीने संघ आत्तापासून कामाला लागलेला आहे. आत्तापासून कामाला लागलेला. आणि मग महायुती टिकेल की नाही, अजितदादा महायुतीमध्ये राहतील की नाही, इथपासूनचे अनेक मुद्दे येतात. महाराष्ट्रात 2014 मध्ये जी परिस्थिती होती ती परत आणायची, म्हणजेच भाजप हा महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्र विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष झाला पाहिजे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्नांची पराकाष्ठा करायची ही खुणगाठ संघाने बांधलेली आहे आणि त्याप्रमाणे संघ कामाला लागलेला आहे. एक मला वाटते अतुल लिमये नावाचे प्रभारी नेमल्याचं बातमी सगळीकडे आलेली आहे. आणि अतुल लिमये आपापल्या परीने महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातले संघाचे आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधतायत, विचार विनिमय करतायत. आणि ते जेव्हा हा सगळा विचार विनिमय करत असतात तेव्हा जिल्हा आणि तालुका पातळीवरचे संघाचे कार्यकर्ते त्यांच्याशी समन्वय साधून 288च्या 288 मतदारसंघामध्ये भाजप प्रणित आघाडीला बहुमतामध्ये आणण्यासाठी जे जे करता येईल त्या दृष्टीने कामाला लागलेले आहेत. पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख वगैरे या गोष्टीची चर्चा आता होणार नाही, होणार सुद्धा नाही. पण काही बाबतीत मित्र पक्षांना किती जुळवून घ्यायचं, किती समजून घ्यायचं आणि किती ठिकाणी ठाम राहायचं आणि मित्र पक्षांना वाकवून नमून आपल्या भूमिकेत सामावून घ्यायचं, या सगळ्या गोष्टीचा आता निर्णायक अधिकार संघाकडे घेतलेला आहे. त्याची घोषणा होणार नाही.
भाजप अशी कुठलीही घोषणा करणार नाही, बावनकुळे असोत, फडणवीस असोत किंवा भागवत वगैरे असोत, हे सुद्धा याची घोषणा करणार नाही. पण आपापल्या जागी असे संघाचे अधिकृत नेते प्रवक्ते, सॉरी, नेते आणि स्वयंसेवक रवाना झालेले आहे आणि त्याची चर्चा होणार नाही. शरद पवार जसे जागा वाटपाचा विषय बाजूला ठेवून कुठे कुठे आपल्याला पोषक वातावरण आहे तिथे तिथे आपल्या पक्षासाठी योग्य आणि तगडा उमेदवार शोधण्याच्या कामाला लागले, आणि काँग्रेस आणि उबाठा शिवसेना गाफील आहे. पण शरद पवार काय करतात याची चर्चा फारशी होत नाही. ते उमेदवार गोळा करतायत, जिंकून येऊ शकणारे उमेदवार गोळा करतायत आणि भाजपच्या किंवा महायुतीच्या उमेदवारांना जिंकून आणण्यासाठी कुठे किती तगडं संघटन पाहिजे ते संघटन उभारण्याच्या कामाला संघ आत्तापासून लागलेला आहे. आणि त्यामुळे अजितदादांनी आपली काय असेल ती यात्रा करावी, एकनाथ शिंदेनी लाडक्या बहिणीचं श्रेय घेण्यासाठी फिरावं, देवेंद्र फडणवीस त्यांच्याबरोबर किंवा एकटे जातील. पण पडद्यामागे जे काम संघाने सुरू केलेलं आहे त्याची चर्चा सुद्धा माध्यमात होणार नाही. हे अर्थात मी बोलतोय कारण मला काही लोकांकडून कळलेलं आहे, संघाच्या अनेक लोकांना हे मी बोललो जाहीरपणे हे आवडणार सुद्धा नाही, पण मला फरक पडत नाही. माझ्या दृष्टीने योग्य माहिती योग्य पद्धतीत, कारण संघ करून दाखवतो. 2014 मध्ये उत्तर प्रदेशात 81 जागा, सॉरी 71 जागा, आणि कितीही विरोधी एकजूट होऊन 2019 मध्ये 64 जागा भाजपने जिंकल्या. त्यामुळे पडद्यामागे संघाचे अनेक लोक झटत होते. तितकीच कंबर कसून जर आज महाराष्ट्रामध्ये संघाच्या समर्थकांनी, कार्यकर्त्यांनी, पाठीराख्यांनी मैदानात उतरायचं ठरवलं तर विधानसभा निवडणूक फार मोठा चमत्कार घडवून दाखवेल याविषयी माझ्या मनात शंका नाही. कारण मी हे सातत्याने सांगत आलो गेल्या 3 महिन्यात की महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला नाही. भाजपचे समर्थक पाठीराखे उदासीन राहिले, त्याचा तो परिपाक आहे. आणि ते परत ऍक्टिव्ह झाले तर सगळा उलटफेर होऊ शकतो. हे मी 3 महिन्यापासून सांगतोय, आज काही नवीन सांगितलं असं नाही. पण मी जे बोलत होतो त्याचा परिणाम होताना मला दिसतोय. ज्या बातम्या, जी माहिती माझ्यापर्यंत येऊन पोहोचली की संघ सुद्धा कंबर कसून महाराष्ट्रात कामाला लागलाय. कारण कितीही झालं तरी एक असतं, आपण कितीही नाराज झालो तरी शत्रूच्या गळ्यात गळा घालून आपला आत्मघात करायला संघाचा कुठलाही पदाधिकारी उद्धव नावाचा नाहीये, हे लक्षात घ्या. त्यांना कळतं की आपला देवेंद्रवर राग असेल, आपला मोदींवर राग असेल, नड्डावर राग असेल, बावनकुळेंवर राग असेल, पण म्हणून आपल्या शत्रूंच्या गळ्यात गळा घालायचा नसतो. एवढं संघाच्या सामान्य स्वयंसेवकाला सुद्धा कळतं. आणि म्हणून आता विधानसभा निवडणूक जर संघाने हाती घेतली असेल तर मग तिथे मित्र पक्षांना सुद्धा भाजपशी जुळतं घ्यावं लागेल आणि भाजपला परत एकदा मोठा पक्ष बनवावं लागेल. कारण ह्याच भाजपने गेल्या 5 वर्षात एकनाथ शिंदे असोत किंवा अजितदादा असोत यांचे भरपूर लाड केलेले आहेत. पण ते लाड करण्या इतका भाजप समर्थ राहायला पाहिजे, हे सुद्धा त्या 2 मित्र पक्षांनी लक्षात घेतलं पाहिजे. संघ कामाला लागलाय, बघू आता काय होतं. 3 महिन्यात पुढच्या आपल्याला चित्र स्पष्ट होईल. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.